नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, काय झालंय माहिती आहे, बरोबर 12 वाजल्यात आणि सूर्य आलाय माथ्यावर. एकदम कडक ऊन पडलंय बघा. असं लांब बघितलं का नाही, अशा उन्हाच्या झळा निघायला लागल्यात बघा. मग अशा वेळी का नाही, आणि आपलं कुठंतरी सावली बघावं म्हणून आली बघा. मस्त पैकी का नाही, बघा इकडे मोठं लाट असं आंब्याचं हे झाड आहे, देशी आंब्याचं. ह्या झाडाच्या सावलीत आणि बाजूला बघा एकदम हिरवेगार असं चिक्कूची बाग आहे. एकदम गारगार वाटलं, असं वाटलं की एसीच्या रूम मध्ये बसलो का काय. असं मस्त वातावरण का नाही, हे सगळं झालं बघा. हे बघा इकडं, हे सगळीकडे असं चिक्कूची बाग आहे. इकडं सगळं बघा, एकदम दर्द अशी सावली आणि एकदम गारगार वाटलं इथं. मग मंडळी इथं जरा आपण विश्रांती घेऊया, जरा बसूया. तर कारभारणीला सुचलं बघा काहीतरी इथं एक पदार्थ करायचं. तर काय करणार आता तिला विचारू बघा. तर आज आपण आहे ना मस्त थंडगार मट्टा बनवूयात. मट्टा? हो. आणि अशा या वातावरणात होय एक नंबर, एकदम रेलचल असणार आहे बघा. होय. चला आता मट्टा कसं बनवायचं आणि ह्या उन्हाळ्यात सारखं सारखं मट्टा करून प्यायचं आहे, त्यामुळे आजची ही रेसिपी सगळ्यांसाठी लाख मोलाचं ठरणार आहे बघा. चला करूयात सुरुवात लगेचच या रेसिपीला. कारभारने कसं काय जोडणं सगळं आणलीच का हो नाही? हो आणली की. आणलीच ना? चला आता सुरुवात करूया. चालतंय चला मग. तर आज आपण आहे ना मस्त थंडगार मट्टा बनवणार आहोत. तर ते थंडगार मट्टा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर त्यासाठी आपण इकडे भरपूर दही घेतलेले आहे, मोठं दही आहे. आणि इकडे जिरं घेतलेले आहे, मीठ, आलं घेतलेले आहे, 1 चमचा साखर, 2 हिरव्या मिरची आणि इकडे कोथिंबीर घेतलेले आहे. दही आहे ना आपल्याला आता घुसळून घ्यायचं. त्यासाठी आपण इकडं पाणी घालूया. मडक्यातलं पाणी घेतलेले आहे गार. तर आता आपल्याला चांगलं असं आता हे घुसळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ताक तयार करून घ्यायचं. इकडं रवी घेतले, रवीच्या साहाय्याने आपल्याला चांगलं असं घुसळून घेऊया. थोडंसं सगळं दही पाणी घालून आपल्याला घुसळून घ्यायचं. बघा आता आपण चांगलं घुसळून घेतलेले आहे रवीचं साहाय्याने. आता मस्त आपलं ताक तयार झालेले आहे. तर आपण ह्याच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया. इकडे घेतलेला आहे खलबत्ता, आणि खलबत्त्यात आपल्याला आता जिरं घालूया. एक चमचाभर मी इकडे जिरं घेतलेले आहे. काय साखर पाहिजे? पूर्ण आहे ना आपल्याला जिरं बारीक करून घ्यायचं. पाहिजे बस जादा. बघा आता आपण जिरं पूर्ण असं बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि इकडे आपण ताक तयार करून घेतलं ना, त्यामध्येच घालूया. आता सगळं आपण जिरं पावडर घातलेले आहे. तर इकडे आपण खलबत्त्यात आहे ना, इकडे आपण 2 हिरव्या मिरची घेतलेल्या आहे, ते घेऊयात. आलं, कोथिंबीर, पुदिना पण घेतलेले आहे. मग असे साहित्य सांगताना पुदिना सांगितलं नव्हतं, पण इकडे आपण थोडंसं पुदिना पण घालणार आहे. तर आता आपण सगळं आहे ना आता हे बारीक करून घेऊया. पूर्ण सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पुदिना घातल्यामुळे सुगंध पण खूप छान येतो आणि ताकाला पण चव चांगली येते. त्यामुळे आपण इथं थोडंफार वापरलेले आहे. हे बघा आता आपण सगळं हिरव्या मिरची सगळं आपण बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. हे बघा आता आपण इकडे ताकामध्येच आपल्याला आता घालायचं. तर आता आपण कलबत्ता बाजूला ठेवूया. मला मी करतो भात. आणि इकडे आपण मीठ आणि 1 चमचाभर साखर घेतलेले आहे, ते पण आपल्याला घालायचं. मीठ थोडंसं आपण घालूयात. आणि परत आपण सगळं आहे ना हे घुसळून घेऊया. दे मला, मी घुसळतो, ते तुला प्यायला देते की. परत एकदा ना सगळं आपण घुसळून घेऊया. तुला करायचं. आता मस्त आहे ना आपले मट्टा तयार झालेले आहे. सगळं मिक्स पण झालेले आहे. काय तुला करायचं? फक्त प्यायचं बाळा. दे, मी करते की. नको. कसं करायचं? असं करायचंय.
हा सांडते सांडते. दे मी करतो. अजून मी थोडस पाणी वाढवलेलं आहे, घट्ट होतं त्यामुळं. तर आता आपण परत एकदा आपण घसळून घेऊया. बघा चांगलंच आपल्याला सगळं घुसवून घ्यायचंय. सगळा मसाला वगैरे चांगलंच मिक्स व्हायला पाहिजे ताकामध्ये. बघा आता आपण चांगलं सगळं आहे ना मिक्स करून घेतलेले आहे ताकामध्ये. आता आपण यामध्ये आहे ना थोडस बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया. मस्त आपली मट्टा आहे ना तयार झालेली आहे. तर आता आपण प्यायला घेऊयात. घालू देतो पण तुला. थांब रे बाळा थांब. बघा आता आमचं मल्हार घेऊन उचलून प्यायला डायरेक्ट होता. तर आपण सगळं इकडे ग्लास मध्ये घेतलेले आहे. तर आपण सगळ्यांना देऊया प्यायला. बघ आता मस्त मट्टा तयार झालेली आहे. तर आपण सगळ्यांना प्यायला देऊयात. काकांना काका घ्या. तुम्ही पण घ्या. होय. तर मंडळी या मस्तपैकी नाही मट्टा तयार झालाय. कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं गारगार करून प्यायचं. त्यामुळे मस्तपैकी आस्वाद घेऊया. चालू करा आता काका. एकदम मस्त झालंय. एकदम मसालेदार. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं का नाही वारंवार करून पिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. येत नाही द्या. मंडळी हे बनवायला पण काही जास्त वेळ लागत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वारंवार आपण असं करून पिलं पाहिजे. शरीराला आणि एकदम पोटाला गारवा देणारा हा पदार्थ आहे. मस्त असं उन्हाळ्याच्या दिवसात आपण आस्वाद घ्यायला पाहिजे. एकदम मन तृप्त झालं बघा. तर काय वाटतं आजच्या रेसिपी बद्दल नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. आणि अजून जर आपल्या गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.